बिना तंदूर आणि बिना ओव्हनचे अशा प्रकारचे तंदुरी चिकन टिक्का आज आपण घरीच बनवणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे, घरच्याच साहित्यात बनवलेली आहे। फक्त थोडा वेळ लागतो। टेस्टी खाण्यासाठी तर वेळ लागेलच ना। तर चला मग अगदी टेस्टी आणि छान क्रिस्पी ज्युसी तंदुरी चिकन टिक्का बनवायला लगेच सुरुवात करूया। तर सर्वात आधी मेन साहित्य आहे ते म्हणजे चिकन। तर येथे मी 250 ग्रॅम चिकन स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घेतला आहे। तुम्ही क्वांटिटी जास्त सुद्धा घेऊ शकता। त्याचं सुद्धा मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिले आहे। आता एका खलबत्त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा अशा प्रकारे क्रश करून घ्यायचा आहे आणि क्रश केलेले जिन्नस आपल्याला चिकनमध्ये टाकून घ्यायचा आहे। चवीनुसार अर्धा चमच मीठ टाकायचं आहे आणि सर्व जिन्नस या चिकनला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे, जेणेकरून लसणाचा फ्लेवर आणि आल्याचा फ्लेवर या चिकनला व्यवस्थित लागेल। आता यामध्ये टाकणार आहोत आपण अर्ध्या लिंबूचा रस। सध्या लिंबू महाग असल्यामुळे जर लिंबू नसेल ना तर तुम्ही सोपं आणि सरळ लिंबू पावडर टाका किंवा सिट्रिक ॲसिड पावडर असते ती अर्धा चम्मच टाकली तरीही चालेल। आणि तेही नसेल तर डायरेक्टली स्किप करा, काहीही टाकू नका। मी पुढे तुम्हाला सांगतेच की त्याऐवजी काय टाकायचे आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालं की झाकण लावायचं आहे आणि फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवायचा आहे। तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया। एका बाउलमध्ये 2 चम्मच तेल घ्यायचं आहे आणि ह्या तेलामध्ये जेमतेम पाऊण वाटी आपल्याला दही घ्यायचे आहे। दही फ्रेश पाहिजे, डायरेक्टली खूप आंबट दही नको। तर बघा या ठिकाणी लिंबू पावडर किंवा लिंबाच्या रसाऐवजी आपण दही घेतली तरीही चालेल। तर त्यानंतर 1 चम्मच आपला लाल तिखट घ्यायचा आहे, 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट घ्यायचा आहे, अर्धा चम्मच गरम मसाला पावडर घ्यायची आहे, अर्धा चम्मच हळद घ्यायची आहे, अर्धा चम्मच चवीपुरता मीठ घालायचं आहे। मीठ आधीही आपण चिकनमध्ये टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ जेमतेमच टाकूया। त्यानंतर 1 चम्मच भाजलेला जिरा पावडर आणि 1 चम्मच क्रश केलेली कसुरी मेथी घ्यायची आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे। फेटताना काळजी घ्यायची आहे की आपण दही टाकली आहे म्हणून त्यामध्ये गठुळ्या होतातच, त्यामुळे अशा प्रकारे फेटायचे आहे एकाच डायरेक्शनने, जेणेकरून दहीमधील पूर्ण ज्या गठुळ्या असतील ना त्या पूर्णपणे व्यवस्थित फेटल्या जातील। आता यामध्ये एक जिन्नस टाकायची आहे ती म्हणजे चिली टिक्का जो मसाला असतो ना, तो टिक्का मसाला आपला 1 चम्मच घ्यायचा आहे आणि बघा अशा प्रकारे मिक्स झाला की कसा लगेच कलर उठून आला की नाही। त्यामुळे फूड कलर टाकायची अजिबात गरज येत नाही आणि त्यामध्ये चिकन टिक्का मसाल्यामध्ये कॉर्न स्टार्च असतो, त्यामध्येच तांदळाची पावडरसुद्धा असते, त्यामुळे इतर मसाला टाकायची गरज येत नाही किंवा फूड कलर टाकण्याची गरजसुद्धा येत नाही। आता मिक्स झालेला मसाला अर्धा तासानंतर चिकन बाहेर काढायचं आहे आणि या चिकनमध्ये हा मसाला पूर्णपणे टाकून द्यायचा आहे आणि चिकन व्यवस्थितपणे या मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे। प्रत्येक पीसला हा मसाला लागला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला हे चिकन व्यवस्थित मिक्स करायचं आहे। जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल ना तर सोपं आणि सरळ कोथिंबीर अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे आणि यामध्ये टाकून द्यायची आहे 2 चम्मच आणि पूर्ण मसाला या चिकन पीसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बघा किती छान आणि सुरेख मस्त मसाला आलेला आहे आणि त्याला कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे। जर हेच तंदुरी चिकन टिक्का आपण बाहेर जर डिश घेतली ना तर एक डिश जेमतेम 200 ते 300 रुपयापर्यंत जाते। तर 200 ते 300 रुपयापर्यंत डिश घेण्यापेक्षा घरीच आपण चिकन आणून पूर्ण फॅमिलीला खाऊ घालू शकतो। तर बघा मॅरिनेट झालेलं कोट झालेला मसाल्याचं चिकन आपल्याला परत 20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। 20 मिनिटानंतर आपण चेक करूया। 20 मिनिटानंतर झाकण उघडायचं आहे आणि बघा किती छान आणि सुरेख कलर आलेला आहे। अगदी आजूबाजूला मस्त असं पाणी सुटलेलं आहे, तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि अतिशय छान लाल बुंद कलर आलेला आहे। हा लाल बुंद कलर चिकन टिक्का मसाल्यामुळे आलेला आहे। हा टिक्का मसाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये अगदी इझिली मिळून जातो, त्यामुळे तुम्ही कोणत्याही दुकानातून घेऊ शकतात। बघा अशा प्रकारे एक पीसला आपण मसाला पूर्णपणे व्यवस्थित कोट करून घेतला आहे, त्यामुळे मॅरिनेट केलेलं चिकन आता परफेक्ट रेडी आहे। आता पॅन घेऊया आणि गॅसवर ठेवूया। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे। मीडियम टू लोच फ्लेमवर आपल्याला हे चिकन व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। गॅसच्या फ्लेमवर पॅन गरम झाले की तेल टाकायची अजिबात गरज नाही, डायरेक्टली पीस एक ठेवायचे आहेत अशा प्रकारे, कारण आपण मसाल्यामध्ये
तेल वापरलं आहे, त्यामुळे या ठिकाणी तेल टाकण्याची अजिबात गरज नाही, कारण नंतर या पीसला तेल सुटणारच आहे. तर अशा प्रकारे पीस व्यवस्थित जेवढे मावतील तेवढे आपण व्यवस्थित टाकून घेतले आहे आणि 5 ते 6 मिनटानंतर परत हे चिकन आपल्याला पलटून घ्यायचे आहे, जेणेकरून चिकन व्यवस्थित दोघंही बाजूने व्यवस्थित क्रिस्पी आणि फ्राय होईल, शिवाय ते छान शिजेलसुद्धा. तर अशा प्रकारे मी 6 मिनटानंतर चिकन पलटून दिलेलं आहे आणि परत आपल्याला 5 मिनटासाठी झाकण लावून लो फ्लेमवर व्यवस्थित हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटानंतर आपण चेक करणार आहोत की चिकन व्यवस्थित शिजलं की नाही. तर बघा, झाकण उघडलेलं आहे आणि मस्त असे फ्राय झालेले अगदी छान आपले चिकन टिक्का कबाब रेडी झालेले आहेत. तंदुरी चिकन टिक्का रेडी झालेला आहे. आपण कबाबसुद्धा म्हणू शकतो किंवा तंदुरी चिकन टिक्कासुद्धा म्हणू शकतो. जे आजूबाजूला पाणी सुटलं होतं किंवा तेल होतं ना, ते पूर्णपणे या चिकनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि कसे मस्त ड्रायड आणि व्यवस्थित खरपूस भाजलेले चिकन रेडी झालेलं आहे. आता परत आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवून गॅसच्या लो फ्लेमवरती आपलं हे चिकन परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटानंतर बघा, दोघंही साईडने मस्त असं खरपूस भाजलेलं तंदूरसारखं, बिना तंदूरचं, बिना ओव्हनचं तंदुरी चिकन टिक्का आपला रेडी झालेला आहे. परंतु अजून टेस्टी होण्यासाठी अजून एक प्रोसेस करायची आहे. अगदी सिम्पली प्रोसेस आहे. साईडला चिकन करून घेऊया. त्यामध्ये छोटीशी वाटी ठेवायची आहे आणि ह्या वाटीमध्ये जळका कोळसा म्हणजेच विस्तव घ्यायचा आहे आणि या विस्तवावर अगदी 1 चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेलाचा धूर झाला की लगेच झाकण ठेवून 2 मिनिटानंतर आपल्याला हे झाकण उघडून घ्यायचं आहे आणि लक्षात असू द्या, जेव्हा आपण कोळसा घेतो ना, तेव्हा गॅसची फ्लेम बंद होती. बघा, असा क्रिस्पी ज्युसी आपला चिकन टिक्का रेडी झालेला आहे. तंदुरी चिकन टिक्का रेडी झाला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू.